मासे म्हणजे कोकणातल्या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय, मग तो जेवणासाठी असो वा व्यवसायासाठी। कोकणातली बहुतांश लोकांचं सर्वस्व हे मच्छीमारावर अवलंबून आहे। पण आता आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कोकणातली हीच मासेमारी धोक्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसायाला मोठा फटका बसतोय। काय नेमकं कारण आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। समुद्रातून मिळणारे मत्स्य उत्पन्न यावर्षी कमी असतानाच डिझेलचे भाव वाढलेत। यामुळे माशांचं दरही प्रचंड वाढलेत। यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा फटका बसतोय। नौकांसाठी महत्त्वाचं असणारं डिझेल महागलं असून त्याचा पुरवठाही वेळेत होत नसल्यामुळे कोकणातला मासेमारी व्यवसाय धोक्यात आलाय। एकंदरीत आधीच संकटात असलेला मच्छीमार इंधन पुरवठ्यातील अनियमितता आणि इंधनाच्या किमतीतील वाढ यामुळे हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। सोसायटीकडून मिळणारं डिझेल 120 रुपये लिटर तर पेट्रोल पंपावर 92 रुपयांनी डिझेल मिळत असल्यानं आमचं नुकसान होतंय। त्यामुळे पंपाच्या दरानुसार आम्हाला डिझेल मिळावं, अन्यथा मासेमारीला दुष्काळ जाहीर करावा लागेल असं मच्छीमारांचं म्हणणं आहे। डिझेलचा तुटवडाच आहे आणि 10 दिवसांनी आज गाडी आली आहे, ती पण रेट वाढून आले। 120चा रेट करून आले आणि तेच डिझेल आता पंपावर 92 रुपयाने पडतंय। हा तोटा आहे आम्हाला मच्छीमारांना। तर गांभीर्याने लक्ष द्यावं आमच्याकडे मच्छीमारांकडे शासनाने, थोडीच मागणी करतो। डिझेलमुळे जो दर वाढलाय त्यामुळे काय परिणाम झाले मासे? त्याच्यामुळे मासे आता सध्या कमीच आहेत आणि त्याच्यात झळ म्हणजे आम्हाला स्वतःवी लागणार आहे त्याच्यासाठी आणि म्हणजे लॉस मध्ये धंदा करावा लागणार आहे, कारण मच्छीमारांचे कामगार वगैरे आहेत, त्यांना पगार वगैरे द्यावा लागतोय। तो सगळं नाही परवडणारं नाहीये। त्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आमच्याकडे। पांडुरंग मालणकर। डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा असल्यामुळे मासे महागले आहेत। आधीच समुद्रात मासे कमी मिळत असून त्यात इंधन पुरेसं मिळत नाही। त्यामुळे इंधनाचे दर वाढले असल्यामुळे कोळंबी 300 ते 600 रुपये तर सुरमई 1000 रुपये किलो, हलवा 900 रुपये किलो आणि पापलेट 1800 रुपये किलो असे दर पाहायला मिळत आहेत। काय दर आहेत आणि का कारण काय आहे? मासे महागले काय सध्या पेट्रोल आणि डिझेल भेटत नाही म्हणून मासे महागलेले आहेत। आता दर काय आहे माशांचा? आता ही कोलंबी 300 रुपये किलो आहे, ती 600 रुपये किलो आहे आणि मासे जास्त भेटत नाही सध्या, त्यामुळे महाग आहे। सुरमई वगैरे बाकी सुरमई भेटत नाही आहे सध्या, 1000 रुपये किलो आहे आणि हलवे 900 रुपये किलो आहे, पापलेट 1800 रुपये किलो आहे। आपलं नाव? पूजा फटणे, पूजा चोडणकर। आखाती युद्धामुळे डिझेलचे दर असेच चढते राहिले तर कोकणातला मासेमारी व्यवसाय पूर्णतः ठप्प सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकारनं या समस्येकडे त्वरित लक्ष घालणं गरजेचं आहे।